हाय गाईज, आपण या ठिकाणी आता आमच्या गावामध्ये आलो आहे आणि ह्या गावामध्ये जो आपल्या बाजारामध्ये जो रानमेळा आहे तर तो रानमेळा आपण त्या ठिकाणी पाहतोय. तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो की बघा, हे आमच्या गावातलं अशा प्रकारचं जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं आमचं छोटंसं वाघजाईचं मंदिर आहे. त्याचबरोबर हा जो मोहोर आहे तुम्हाला दाखवतो बघा, हा मोहोर तुम्हाला त्या ठिकाणी जो पाहायला मिळतोय तो मोहोर त्या ठिकाणी जे धनगर लोक असतात तर ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूरमध्ये सिटी शहरासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी विकतात. आणि आपण जर त्यांनी ती जी काही किंमत त्या ठिकाणी मागितली तर त्या किमतीला आपण त्या ठिकाणी काय करतो की जरा कमी करा किंवा एवढं खूपच जास्त होतंय, ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी म्हणतो. पण ॲक्च्युअलमध्ये ते काढण्यासाठी जेवढे कष्ट आहेत ते खूप कष्ट त्या ठिकाणी करावे लागतात. कारण का मी आता बघा, इथं हे मोठ्या प्रमाणामध्ये असं जंगल आणि ते हे जे जाळे आहेत तर ते खूप आतमध्ये आहे आणि तिथं आपल्याला पोचता पण येत नाही. इकडं अशी थोडं खाली दरी त्या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचं जंगल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये ते जे शेतकरी असतील किंवा त्या ठिकाणी धनगर वगैरे असतात तर ते मोठ्या प्रमाणामध्ये एवढं कष्ट करून आतमध्ये जातात. आणि हे नॉट इझी, हे थोडंफार इझी नाही आहे. त्याच्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांच्याकडून किंवा कुठल्याही जे धनगर लोक जे आहेत आपल्या दारोदारी येतात, ते मोहर वगैरे घेऊन विकायला येतात, आपल्याला रानमेवा जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी देतात. तर तो खूप कठीण परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ते जातात आणि हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. मी अजून वरती त्या ठिकाणी जातो आहे. मला आता इथून हे चिखल आहे, इथून मोठ्यावर असं चालायला पण येत नाही. आणि तो जो मोहोर आहे तर तो जाळींमध्ये आहे, त्याच्यामध्ये वाट पण व्यवस्थित नाही आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी. त्याच्यामुळं माझं एकच सर्व मंडळींना विनंती आहे की की त्यांना जो भाव देतात त्या भावांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी घ्या. कारण का हे जे एवढ्या सोप्या गोष्टी नाही आहेत की आपल्याला आपल्या घरापर्यंत जो रानमेवा त्यांच्याद्वारे आपल्याला मिळतोय तर तो रानमेवासाठी ते खूप कष्ट करावे लागतात. एवढ्यासाठीच त्या ठिकाणी एवढा छोटासा व्हिडिओ त्या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद. आमच्या गावामधलं हा छोटासा वडा आहे आणि 12 महिने ह्या वड्याला पाणी असतं. इथं चावीचं पाणी आहे, त्याचबरोबर जंगलातून येतं ते पाणी. हे छोटंसं आमचं वाघजाईचं मंदिर आहे. पूर्ण वेढलेलं जंगल त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गव्हाचं प्रमाण आहे. वरती एक डोंगरावरती मोठं दत्ताचं मंदिर आहे आणि हे पूर्ण पाठीमागं खूप मोठं जंगल आहे त्या ठिकाणी.